हॅलो नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज ना मी सकाळ सकाळ लवकर थोडं बाहेर निघालेली आणि तेही माझ्या मम्मीसोबत. खूप दिवसानंतर मम्मीसोबत मी बाहेर निघाले कुठेतरी. तर खूप छान वाटत होतं मला आणि तुम्हाला कळेलच मी कुठे निघाली आहे ते. तर खूप मी हॅप्पी होती. मम्मीबरोबर बोलत बोलत वगैरे आम्ही लोक जात होतो मस्त आणि खूप दिवसानंतर बाहेर पडलं आणि ते खूप छान वाटत होतं म्हणा. आणि हे बघा मी इथे आली आहे. हे श्री सुवर्ण नाग मंदिर आहे. हे पवईमध्ये आहे आणि इथे मी लास्ट टाईमसुद्धा आलेली आणि मला खूप छान वाटलेलं. इथे येऊन खूप प्रसन्न वाटत होतं. तर आम्ही लोक आलो सकाळी लवकर इकडे आणि नंतर इथे पाय वगैरे वॉश करूनच आतमध्ये एंट्री असते. तर आम्ही सगळं प्रॉपर पाय वगैरे सगळे धुतले आणि नंतरला मग एंटर केलं आतमध्ये. या तिकडच आहेत का. मी दर्शन वगैरे सगळं नीट घेतल्यानंतर शेवटी परत मला कामाला यावं लागलं. तर मग मी जॉबला रीच झाले माझ्या टायमास, म्हणजे लेट झाला थोडा आज. आणि नंतर जे काम राहिलेलं ते पूर्ण सगळं केलं मी. आणि नंतरला लंचसाठी खाली गेलेली. लंचसाठी म्हणताना लंच टाईम होता म्हणून खाली राऊंड वगैरे मारून आली मी. माझा आउटफिट ऑफ द डे असा होता काही. मी ना आता लेन्सकार्टला गेलेली, बट तिकडे गर्दी पण खूप होती आणि माझा ब्रेक संपत होता. म्हणून मग मी काय केलं, जाऊ दे म्हटलं नेक्स्ट टाईम येईल. रजिस्टर वगैरे केलं आणि निघून आली. फ्रेम्स वगैरे बघायला पण नाही भेटल्या मला. बघू नेक्स्ट टाईम आता जायला भेटलं तर जायला. असंच गेलेली मी बघायला, कारण की मला आयुष चेक करायचे होते जरा. बिकॉज इकडे पी सीवरती काम करून करून ना कंटिन्यूस ते पी सी बघून बघून थोडा प्रॉब्लेम होतो डोळ्यांना. त्यामुळे मी चेक करायला गेलेली, बट खूप गर्दी होती. त्यामुळे मी परत निघून आले. आता बघू नेक्स्ट टाईम जाता आलं तर कधी जाईल. आता जस्ट अशीच मी बसली आहे, कारण ब्रेक संपायला अजून 5-10 मिनटं आहे. म्हटलं व्हिडिओ चालू करू आणि बोलू काहीतरी. त्यामुळे आज खूप छान वाटलं मला मंदिरात गेलेली. तर खूप म्हणजे खूप छान वाटलेलं, कारण की सकाळ सकाळी गेलेली आणि दर्शन पण छान झालं. आणि मेन म्हणजे शंकर देवांची आरती भेटली आणि ती आरती एवढी प्रसन्न वाटत होती. खूप मस्त वाटलं मला. मग नंतर आता जॉबला वगैरे पण आली मी लगेच तिकडून. म्हणजे जसं झालं ना तसं मग लगेच ताबडतोब जॉबला आली, कारण की जॉबला खूप लगेच झालेला. मग जॉबलासुद्धा आली. आता लंच तर मी नाही करणार, कारण की माझा उपवास आहे. तर आता बघू, फळ आणलेत मी, पेरू वगैरे आणला, तो खाईल फक्त. आणि घरी गेल्यावरती डायरेक्ट लंचच करेल, कारण की उपवास आहे. मला नाही आवडत मध्ये चिप्स वगैरे खायला जास्त. उपवासाच्या वेळी मला काही खाऊच वाटत नाही मेन म्हणजे. तर त्यामुळे तर नक्की जर कोणी मुंबई वगैरेमध्ये राहत असेल ना, तर नक्की त्यांनी आहे ना सुवर्ण टेम्पलला व्हिजिट करा. खूप छान वाटतं. आणि त्यातून आज मंडे होता आणि माझा उपवाससुद्धा होता. मला पुढे व्लॉग कंटिन्यू नाही करता आला, कारण कसं झालं, मी खूप थकलेली आणि मी घरी गेले आणि माझा उपवास होता. मला खूप भूक लागलेली. मग घरी गेल्यानंतर जेवण वगैरे केलं आणि मी जेवले आणि झोपून घेतलं. त्यामुळे मला पुढे व्लॉग कंटिन्यू नाही करता आला. बट एक छोटासा व्लॉग करण्याचा मी प्रयत्न केला आहे हा. तर नक्की आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअरसुद्धा करा. थँक्यू सो मच.